वडील एका बँकेत पिग्मी एजंट तर आई अंगणवाडी सेविका अशा बेताच्या परिस्थितीमध्ये एक मुलगी सरकारी नोकरीचं स्वप्न बघते। त्यासाठी अपार कष्टही करते आणि थेट दिवाणी न्यायाधीश पदापर्यंत झेप घेते। हा प्रवास केलाय बीडच्या एका असामान्य मुलीनं। इतकंच नाही तर या मुलीनं राज्यातील पहिला येण्याचा मानही पटकावलेला आहे। पाहुयात ध्येयवेड्या वृचाची प्रेरणादायी गोष्ट, अर्थातच तिची यशोगाथा। पिग्मी एजंटची मुलगी झाली दिवाणी न्यायाधीश। बीडची वृचा कुलकर्णी राज्यात पहिली। आई अंगणवाडी सेविका, वृचाची गगन भरारी। ही आहे वृचा कुलकर्णी। सध्या तिच्या नावाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे, कारण प्रचंड कष्टातून आणि अभ्यासातून ती दिवाणी न्यायाधीश बनली आहे। महत्त्वाचं म्हणजे वृचा नुसती परीक्षा उत्तीर्ण झाली नसून ती राज्यात पहिली आली आहे। या निकालात राज्यातील 10 टॉपर्स मध्ये 9 मुली आहे। घरची बेताची परिस्थिती असल्यानं तिला अनेक अडचणी आल्या, मात्र तिनं जिद्द सोडली नाही। 12वी नंतर तिला रिलायन्स फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली। त्यातून तिनं LLBचं शिक्षण पूर्ण केलं। LLB झाल्यावर वृचानं सरकारी नोकरी मिळवायची म्हणून MPSCचा अभ्यास सुरू केला। त्यासाठी ती पुण्यात आली आणि प्रचंड अभ्यास करून तिनं हे घवघवीत यश मिळवलंय। माझ्या शिक्षणासाठी सुद्धा सुरुवातीला पैशांचा प्रश्न असायचा। 12वी नंतर मला स्कॉलरशिप भेटली होती रिलायन्स फाउंडेशनची, ज्याच्यातून माझं लॉचं शिक्षण पूर्ण झालं होतं। हुशारी आणि मेहनत ह्या दोन्ही गोष्टी सोबत असतील तर यश नक्कीच मिळतं। आपण यशाची अपेक्षा करतो, पण एवढं भरभरून यश येईल असं मला वाटलं नव्हतं। पण खरंच नक्कीच आनंद आहे। या सगळ्यांमध्ये माझे आई वडील, माझा भाऊ आणि माझे गुरुजन यांचा खूप मोठा वाटा आहे या यशामध्ये। वृचाचे वडील एका बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम करतात। रोज अनेक लोकांच्या घरी किंवा दुकानात जाऊन पै गोळा करतात आणि त्यातून 100 मागे 2 रुपये इतकं कमिशन त्यांना मिळतं। गेली 35 वर्ष ते हे काम करताय। आता त्यांची मुलगी दिवाणी न्यायाधीश झाल्यामुळं त्यांच्या डोळ्यात समाधानाची लकीर उमटलेली आहे। 30-35 वर्षापासून पिग्मी एजंट काम करतो। 5-5 रुपयापासून पिग्मी गोळा केली, त्याच्यामध्ये इनामी बरे केली, कोणाचा 1ही रुपया बुडवला नाही, कोणाला कधी धोका दिला नाही। आणि बीड शहराने एकदम मला पूर्ण सहकार्य केलं। सगळ्याच लोकांनी सहकार्य केल्याच्या त्यांच्या आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत गेलो। त्याच्यामुळे आमच्या मुलीला शिक्षण शिकू शकलो मी बीडच्या लोकांच्यामुळे। आनंद एकदम चांगला वाटतो। वृचाची आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करायची, त्यातून ती घराला हातभार लावायची। आता आपली मुलगी न्यायाधीश झाली हे सांगताना वृचाच्या आईला अश्रू अनावर झाले, तर वृचाच्या आजीचा आनंदही गगनात मावेनासा झालाय। प्रत्येक गोष्टीला घरनं सपोर्ट असला लेडीजला, ती लेडीज अगदी आनंदाने सगळं करू शकते। कष्टाचं काही त्या चीज हे वाटत नाही, त्रास वाटत नाही। शब्दच नाही सांगायला की आपल्या कष्टाचं चीज लेकरांनी केलं की चला, आईची मेहनत, बाबांची मेहनत, आजी आजोबांचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि साथ, याच्यामुळं आम्ही इथपर्यंत पोहोचलो। फार आनंद वाटतो। माझ्या मुलानं कष्ट केलेलं आज फळ मला मिळालं आणि माझ्या डोळ्यात एकच आम्ही खूप दारिद्र्यातून वर आलो, हे मला अभिमान वाटतो माझ्या नातीचा आणि माझ्या मुलाचा, की आज एवढ्या कष्टातून, एवढ्या त्रासातून, एवढं कुटुंब सांभाळून, एवढं कष्ट करताना माझ्या डोळ्याला असा आनंद वाटतो की मी कधीही डोळ्याने ही चिन्ह न पाहिलेली गोष्ट आज माझ्या डोळ्यासमोर आली। घरची गरिबी आणि शिक्षणासाठी पुरेसे पैसेही नाहीत, अशा परिस्थितीमध्ये वृचानं हे यश मिळवलंय। पिग्मी एजंट असलेले वडील आणि अंगणवाडी सेविका असलेली आई अशा कुटुंबातून येऊनही वृचानं जे यश मिळवलंय ते सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।